सरकारनं मदत करावी. धुळ्यातील 2/3 जम्मू काश्मीरमध्ये अडकले. धुळ्यातील 2/3 जम्मू काश्मीरमध्ये अडकले. किन्नर आखाड्याच्या महामंडलेश्वर तथा उपाध्यक्ष पार्वती जोगीसह 5 जण पहिलगामच्या पासून 50 किलोमीटरवर अडकले. पार्वती जोगी, साक्षी जोगी, काजल गुरु, पिंकी गुरु, अहिल्यानगर असे आहेत अडकलेल्या तृतीयपंथी पर्यटकांची नावं. कालपासून व्यवस्था होत नसल्यानं तृतीयपंथीयांची नाराजी. धर्माच्या नावावर पर्यटकांना गोळ्या मारणं योग्य नाही. महाराष्ट्र सरकारनं मदत करावी. जय श्री महाकाल, जय हिंद. मी बोलते महामंडलेश्वर पार्वती नंदेगिरी. आम्ही सगळे किन्नर काही कामास्तव काश्मीरला आलो होतो, पण काल जो दहशतवादी हल्ला झाला त्याचा आम्ही तो निषेध करतोय. पण आम्ही साई किन्नर इथं अडकलेलं आहे. त्याच्यानंतर आमचे नगरचे गुरु काजल गुरु, आमचे श्रीरामपूरचे पिंकी गुरु, त्यानंतर ही साक्षी आपल्या धुळ्याचीच आहे, ते आमचे काय ना कल्याणी. आम्ही सगळे इथं अटकलेलो आहोत. इथली परिस्थिती फार वाईट आहे. त्याच्यानंतर आम्ही सरकारला विनंती करतोय की आम्हाला इथून लवकरात लवकर काढावं, आणि जे आम टुरिस्ट आलेले इथे त्यांची हाल होत आहे, त्यांनाही लवकरात लवकर काढण्यात यावं ही शासनाचरणी आमची विनंती आहे. जय माता. जय श्री महाकाल, जय माता दी. मी बोलतीये महामंडलेश्वर पार्वती नंदेगिरी धुळ्याहून. मी काही कारणास्तव काश्मीरला आली होती. काल पहिलगाम जो दहशतवादी हल्ला झाला आहे, त्या हल्ला खूप निंदनीय आहे. आम्ही इथं पाहिलंय की हिंदू लोकांना कोणीही चांगल्या याच्याने पाहत नाही. इथं धर्मवेडे लोक राहतात, आणि जे काही झालंय तिथून मी 50 किलोमीटरच्या अंतरावर होती, आणि धर्म विचारून गोळी मारण्यात आली आहे. जात नाही विचारली ना राज्य विचारलं, फक्त तुम्ही मुस्लिम आहात का म्हणून पर्यटकांवर जो हल्ला झाला आहे या हल्ल्याचा मी निषेध करते. आम्ही इथं फसलेलो आहोत. कुठली मदत नाही आहे, तिकीट होत नाही आहे, पण आम्ही सुरक्षित आहे. पण मी जनतेला ही विनंती करते की आपणही सावध राहिलं पाहिजे. आपण जे सेक्युलरिझम करतो की हिंदू मुस्लिम भाई, पण इथं आम्ही स्वतः आजमावलंय. आम्ही 6 किन्नर इथं अटकलेलो आहे, पण इथं कोणी कोणाचं भाई नाही आहे. हे सगळं जातीपातीचं राजकारण आहे, आणि धर्मवेडे लोक आहात. कोणी काश्मीरला इथून पुढे येईल तर विचार करून यायचा. आपली सुरक्षा, आपली काळजी आपल्याला स्वतःलाच घ्यावा लागते. आम्ही पण इथं फसलेलो आहोत, पण आम्ही सुरक्षित हो. पण इथलं जे वातावरण आहे हे मी पाहिलंय, हे धर्मवेडे. आपल्या महाराष्ट्रात, आपल्या देशात सेक्युलरिझमचं खूप चाललेलं असतं की आपण सगळे एक आहे, पण हे कोणी नाही आहे. हे फक्त धर्माचे वेडे. मी आपल्या हिंदू बांधवांना सांगतेय की आपण एक जर आता नाही झालो तर आपलं पतन निश्चित आहे, आणि बटेंगे तर आपण कटेंगे. याच्याकरता मी म्हणते की आपण सगळे हिंदू एक व्हायला पाहिजे, सनातनी एक व्हायला पाहिजे, आणि जे मुस्लिम लोकांवर आपण निषेध घातला पाहिजे. त्यांच्याकडून काही फळ फ्रूट काही खरेदी केली नाही पाहिजे. आपणही आपल्या धर्माच्या लोकांकडूनच फळ फ्रूट किराणा खरेदी केला पाहिजे. आज जे आमच्यावर इथं बित्ती आहे, आम्ही डोळ्यांनी पाहून सगळं बघतोय. तर माझी एकच इच्छा आहे तमाम हिंदू लोकांना, धुळ्याच्या जनतेला, की आता तरी डोळे उघडा, एक व्हा, आणि सगळे एक राहू. जय हिंद, जय महाराष्ट्र.